एकदाचा समय आला, वेद महर्षी व्यासांच्या मनामध्ये समरवास स्थिती निर्माण झाली. समरवास स्थिती म्हणजे काय माहिती आहे? एखाद्या वेळेला आपल्याही जीवनामध्ये असं होतं, एखादी गोष्ट आपण प्राप्त करतो पण त्याच्यापासून आपल्याला समाधान वाटत नाही, आणखी पुढे काहीतरी करावंसं वाटतंय. वेद महर्षी व्यासाने विचार केला, ब्रह्मसूत्रांचा ग्रंथासारखी रचना केली, महाभारतासारखा उच्च कोटीचा ग्रंथ या जगताला मी दिला, पण तरी सुद्धा माझ्या मनामध्ये शांती का नाही? समजून जा, ज्याही वेळेला ही स्थिती तुमच्या आमच्या मनामध्ये निर्माण होईल, तो क्षण, ती स्थिती म्हणजे सत्संग करण्याची आहे. आणि तेवढ्यामध्ये सत्संग झाला. देवर्षी नारदांचं दर्शन झालं. वा, संत दर्शन ह्या लाभ पद्मनाभ जोडीला. गुरुदेव, आपल्या येण्यानं तर माझी पूर्ण चिंता घालवली आहे. मनामध्ये विचार चालला होता, इतकं सगळं केलं तरी सुद्धा मनामध्ये शांती का नाही? त्यावेळेला देवर्षी नारदांनी सांगितलं, व्याजी, धन्यवाद द्या त्या स्थितीला आणि पुढे चला. तुम्हाला जर या स्थितीतून जर बाहेर निघायचं असेल तर त्याकरता मी तुम्हाला एक कथा सांगतो, तुम्ही ऐकाल? व्यासांनी सांगितलं, गुरुदेव, एक कथा काय? तुमचं एक एक वाक्य, एक एक शब्द ऐकायला मी तयार आहे. मला जर काही या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी जर ती परिपूर्णता जर यशस्वी ठरत असेल तर ती कथा मी ऐकायला तयार आहे. एखादं सहज जरी वाक्य आपल्या कानावरती पडलं तर सांगता येणार नाही कुठलं वाक्य कधी आपल्या जीवनामध्ये बदल घडून आणेल. फक्त बदल होतोय कसा हे महत्वाचं आहे. एखादं अंड असतं ना, ते अंड जर तुम्ही आतून फोडलं तर त्याच्यातून एक जीव निर्माण होतो, आणि तेच अंड जर बाहेरून फुटलं तर आतला जीव नष्ट होतो. बदल होतोय कसा हे महत्वाचं आहे. बदल हा वरच्या अंगाने व्हायला नको, तो अंतर्यामी व्हायला पाहिजे. एक कथा मी तुम्हाला सांगतोय, ऐकाल तुम्ही व्यासजी? आणि त्यावेळेला देवर्षी नारद सांगतात, गेल्या जन्मामध्ये असलेला बालगंधर्व चुकून देवी देवतांच्या सभेमध्ये लौकिक गीतांचं गान केलं, आणि लौकिक गीतांचं गान केल्यामुळे देवदेवतांनी त्याला शाप दिला की तुला एकदासी पुत्र म्हणून जगावं लागेल. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या व्यासपीठावरती लौकिक गीतांचं गान का करू नये याचं एक सुंदर उदाहरण आहे. आज तर सर्रास या लौकिक व्यासपीठावरती लौकिक गीतांचं गान केल्या जात आहे. शाप दिला, तुला एक दासी पुत्र म्हणून जगावं लागेल. आणि देवर्षींनी दिलेल्या शापानुसार आदल्या जन्मी असलेला बालगंधर्व एका दासीच्या पोटी जन्माला आला आणि आपल्या आईबरोबर त्या ठिकाणी जीवनाचा उदरनिर्वाह करतोय. अवघ्या लहानपणातच त्या ठिकाणी वडील वारले, वडील निघून गेले, जीवनाचा आधार संपला. आई जेही काही काम करेल आईच्या कामामध्ये मदत करायचा, आणि कसं बस आपलं पोट भरून त्यांचं जीवन चाललेलं आहे. आईने रोज कोणाची तरी धुनी भांडी करावी, मिळालेल्या पैशातून, मिळालेल्या अन्नधान्यातून आपला उदरनिर्वाह करावा, आपल्या मुलाचं पोट भरवावं. पण आईनं विचार केला, हे असं कुठपर्यंत चालणार आहे?
म्हणून एके दिवशी त्याच्या आईनं असा विचार केला, आपल्या गावच्या शेजारी असलेला जो ऋषीमुनींचा आश्रम आहे ना, आपण त्या आश्रमामध्ये जाऊ आणि ऋषीमुनींच्या आश्रयाला राहू, तिथे राहून ऋषीमुनींची सेवा करू आणि मिळेल त्यामध्ये आपला उदरनिर्वाह करू. ठरल्याप्रमाणे ऋषीमुनीकडे गेले. ऋषीमुनीने सांगितलं, काही काळजी करू नका, तुम्ही इथे राहून आश्रमाची सेवा करा, तुम्हाला 2 वेळचं भोजन आणि अंगाला पुरेसं वस्त्र दिल्या जाईल. आणि त्या ठिकाणी ती दासी आणि आपल्या मुलाला घेऊन त्या ठिकाणी ऋषीमुनींच्या आश्रयाला राहायला लागलेले आहेत. आता तर खऱ्या अर्थाने ऋषीमुनींच्या आश्रयाला आहे, उद्धार तर निश्चित आहे. आणि एक एक दिवस जात होता, पाहता पाहता त्या ठिकाणी चातुर्मासाचे दिवस आले. आणि चातुर्मासाच्या दिवसामध्ये त्या ऋषीमुनीने आपल्या आश्रमामध्ये सुंदर असं भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे. मोठमोठे ऋषीमुनी त्या ठिकाणी उपस्थित आहेत, कथा व्यास सुद्धा उपस्थित आहेत. सुंदर असं आयोजन केलेलं आहे, नियोजन केलेलं आहे. आणि पाहता पाहता कथेला आरंभ झाला. आणि कथेला सुरुवात झाल्यानंतर कथेचा एक एक दिवस जात होता. तो दासी पुत्र त्या ठिकाणी आपल्या आईच्या कामामध्ये मदत करायचा आणि काम आटोपलं की त्या कथा मंडपाच्या इर्ग दीर्घ जाऊन तो खेळत बसायचा. आणि खेळत असणारा तो बालक खेळता खेळता एके दिवशी त्याच्या कानावरती एक भगवंताचं भजन पडलं आणि त्या भजनामध्ये इतकं प्रेम निर्माण झालं. त्या मुलानं काय चाललंय म्हणून मंडपामध्ये जाऊन बघायला गेला. त्या भजनामध्ये इतका तल्लीन झाला, तो खेळणं विसरून गेला आणि त्या कथा मंडपामध्ये त्या भजनामध्ये तो मग्न होऊन गेला. आणि त्या दिवशी ना जाणे त्याच्या मनामध्ये या कथेने इतकं प्रेम निर्माण केलं. बघा, कथा मंडपामध्ये येणाऱ्याच्या प्रत्येकाच्याच मनाला वर्तमान स्थिती निर्माण होईल अशातला भाग नाही. कारण आपण नेहमी पाहतोय, इथे आपण कितीही ओरडून सांगण्याचा प्रयत्न केला तरी लोकांचं मन इकडे कमी आणि आजूबाजूनं काही प्रकार घडायला की तिकडे जास्त पडतंय. बरोबर आहे ना? म्हणून इथं येणाऱ्यांचा उद्धार तर निश्चित होणार आहे, पण एखादा मंडपाच्या इर्गदीर्घ बाजूने जरी निघाला, एखादं वाक्य त्याच्या मनामध्ये रुचलं, एखादं वाक्य जर त्यानं ऐकलं आणि त्या वाक्यामध्ये जर त्याच्यामध्ये प्रेम निर्माण झालं, सांगता येत नाही, त्याचा सुद्धा उद्धार निश्चित आहे. ते लेकरू इतकं तल्लीन झालं त्या कथेमध्ये आणि रोज आपल्या आईच्या कामामध्ये मदत करणारं ते लेकरू लवकरात लवकर आईच्या कामामध्ये मदत करून कामाचा उदरनिर्वाह करायचं आणि त्या कथा मंडपामध्ये येऊन बसायचं. एके दिवशी त्यानं विचार केला, आपण मागं बसण्यापेक्षा आपण आज पुढे जाऊन बसू. आणि असं ठरवलं आणि ते लेकरू उठलं आणि व्यासपीठावर जाऊन बसलं, स्टेजवरती जाऊन बसलं. कोणीतरी ऋषीमुनींनी पाहिलं, त्यांना नाही आवडलं. अरे, दासी पुत्र आहे. कोणीतरी त्याला उचललं, घेऊन निघाले. तेवढ्यामध्ये कथा व्यासांनी सांगितलं, थांबा, बसू द्या त्या मुलाला. ते मुलगा कोणी थट्टा करत नाहीये, तो मुलगा कोणी चेष्टा करत नाहीये. एक उच्च श्रोता ज्याला म्हणतात ना, योग्य श्रोता ज्याला म्हणतात, त्याच्यापैकी तो एक आहे. त्याला बसू द्या. बसल्यानंतर त्या ठिकाणी आता तर काय कथा व्यासांची परवानगी मिळाली आहे. आता तर तो इतका तल्लीन झाला होता त्या कथेमध्ये, आता तर त्याला वाटायला लागलं, नाही, भगवंतापेक्षा आपण काही वेगळे नाही आहोत. आपणही कोणीतरी भगवंताचाच एक अंश आहोत. आणि निश्चित सत्य आहे, भगवंतानं तर आपल्याला कधीच त्याचा अंश मानलेला आहे. ममई वंशो जीव लोके जीवभूता सनातनः.
त्यानं तर आपल्याला कधीच त्याचा अंश मानलाय, फक्त आपण त्याला आपलं अंश मानणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. ते लेकरू विचार करायला लागलं, भगवंताचे जे सौंगडी आहेत ना त्याच्यापैकीच मी सुद्धा एक आहे. आणि पाहता पाहता ते लेकरू इतकं तल्लीन झालं आणि आता कथा आटोपत आली होती. चातुर्मासाचे दिवस संपत आलेले होते. आता ते गुरुदेव जाणार आहेत. आईनं विचार केला, जे लेकरू रोज त्या ठिकाणी आनंदी राहत होतं, हसत खेळत राहत होतं, मंडपाच्या इर्ग दीर्घ खेळत होतं, आज त्याच्याकडे पाहते काही खायला दिलं तर खायला तयार नाही, खेळत नाही, आनंदानं हसत नाही, राहत नाही. काय करा नसावं? आईनं विचारलं आणि ते लेकरू आईच्या खुशीमध्ये गुदमरून रडायला लागलं आणि ते सांगायला लागलं, आई, जे गुरुदेव मला भगवंताची कथा सांगत होते ना ते जाणार आहेत, ते गेल्यानंतर मला माझ्या देवाची कथा कोण सांगणार आहे आई? तेवढ्यामध्ये गुरुदेव जाताना त्या मुलाला इशारा केला, सांगितलं, बाळ इकडे. बाळ, तुझ्यातली जी तन्मयता आहे ना ती मी पाहिलेली आहे. तुला एक मंत्र देतो, त्या मंत्राचा तू जप कर. पण सांगितलं, नाही गुरुदेव, मलाही तुमच्या बरोबर घेऊन चला, मला तुमच्या सोबत यायचं आहे. त्यावेळेला गुरुदेवांनी सांगितलं, बाळ तुला येता येणार नाही, कारण तुझा धर्म अजून अपूर्ण आहे. जोपर्यंत तुझी आई जिवंत आहे त्या आईचा तूच एक सहारा आहे आणि तिची सेवा करणं हा तुझा धर्म आहे. इथे राहून तू तुझ्या आईची सेवा कर. एक ना एक दिवस भगवान परमात्मा आल्याशिवाय राहणार नाही, नाही का? पुंडलिकासाठी परब्रह्म आले का, तसं तुझ्यासाठी सुद्धा आल्याशिवाय राहणार नाही. सेवा करायची. आणि गुरुदेवांच्या सांगण्यानुसार ते लेकरू आईची सेवा करायला लागलं. आईची सेवा करायचं, दिलेल्या मंत्राचा जप करायचं. एके दिवशी दुर्दैवानं गोशाळेमध्ये गोमातेची सेवा करत असताना त्याच्या आईला सर्पदंश झाला आणि त्याच्या आईचा मृत्यू झाला. एकमेव कसा बसा ती आई त्याचा आधार होता. आज ती आई सुद्धा निघून गेलेली आहे. आईचं मस्तक आपल्या मांडीवरती घेतलं आणि ते लेकरू रडायला लागलं. लेकरू रडतंय, कोणीतरी येत आहे, त्या मुलाकडे पाहतंय, मागे जाऊन बसतंय. तेवढ्यामध्ये कोणीतरी म्हणायचं, अरे याचं कोणी नाही या जगामध्ये. कशी बशी आई होती तीही निघून गेली, आता कोण आहे याचं या जगामध्ये? हे जसं जसं वाक्य कानावरती पडायचं ना तसं ते लेकरू जास्त हुंदका दाटून यायचा आणि ते लेकरू रडायचं. आईचं मस्तक आपल्या मांडीवरती घेतलेलं आहे. आणि त्यावेळेला त्या मुलानं विचार केला, अरे आई गेली म्हणून आपण रडत बसलोय. आज माझी आई गेली, उद्या मला सुद्धा जायचंय. मृत्यू तर प्रत्येकाला येणार आहे. काहींचा आज ठरलेला, काहींचा उद्या ठरलेला आहे. अरे आई गेली, याच्या उलट आपण आईच्या सेवेतून मुक्त झालो. आता तर आपण भगवंताचं भजन करायला निवांत मोकळे झालो आणि आई गेली म्हणून आपण रडत बसलोय. तेवढ्यामध्ये ते लेकरू ताडकन उठला आणि सांगायला लागलं, तुम्ही सांगता नाही याचं या जगामध्ये कोणी नाही, या जगामध्ये कोणी नाही. लक्षात ठेवा, या जगामध्ये ज्याचं कोणी नसतं ना त्याचा तोय आहे. जब कोई नहीं आता वो मेरे शाम आते हैं. आणि आपल्या आईचा अंत्यविधी करून त्या ठिकाणी ते लेकरू निघालं.
अखंडपणे भगवंताचं भजन केलं आणि एके दिवशी कानावरती आवाज पडला, बाळ, या जन्मामध्ये तरी तुला भेट देणं शक्य नाही, पण पुढचा जन्म हा साक्षात देवर्षी नारदांचा असेल. देवर्षी नारद सांगतायत, व्याजी, तुम्हाला जी मी कथा सांगतोय ती दुसरी तिसरी कोणाची नसून हा तर माझ्या पूर्वजन्मीचा वृत्तांत आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा व्याजी, त्या भगवंताचं भजन करून एखादा दासी पुत्र देवर्षी होऊ शकतोय, ही सामान्य जन काय फक्त भक्त होऊ शकणार नाही.